527 जवानांचं सर्वोच्च बलिदान, शेकडो सैनिक जखमी आणि 18,000 फूट उंचीवर मिळवलेला तो ऐतिहासिक विजय. 26 जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस हा आपण अभिमानाने साजरा करतो. पण या विजयामागे एक असा प्रश्न दडलाय जो आजही इतिहासकार आणि मिलिटरी एक्सपर्ट्सना विचार करायला लावतो. कारगिल युद्ध खरंच टाळता आलं असतं तर भारताला या घुसखोरीची माहिती कोणत्याही सॅटेलाइट किंवा मोठ्या इंटेलिजन्स कडून मिळालेली नव्हती. जर 1999 मध्ये काही निर्णय वेगळे घेतले असते तर इतिहास काही वेगळा असता का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. आज आपण कोणावरही ब्लेम गेम करणार नाही आहोत, तर 1999 मध्ये घडलेल्या या घटनांची साखळी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1999च्या सुरुवातीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बसने लाहोरला गेले. दोन्ही देशांनी शांततेचा मेसेज दिला. त्यामुळे दोन्ही देशांमधील टेन्शन कमी होईल अशी एक आशा निर्माण झाली होती. पण नेमक्या याच काळात LOCवर एक वेगळीच हालचाल सुरू होती. हिवाळ्यातील कारगिल परिसरातील अनेक हाय अल्टिट्यूड पोस्ट अत्यंत खराब हवामानामुळे पूर्ण कॅपॅसिटीने सांभाळणं कठीण होतं आणि याच परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तानी आर्मीचे सैनिक आणि घुसखोर भारतीय हद्दीतल्या अनेक उंच शिखरांवर येऊन बसले. सुरुवातीला भारताला या घुसखोरीची कल्पनाच नव्हती. आता इथे प्रश्न पडतो की पाकिस्तानी घुसखोरांनी कारगिलच का निवडलं? याचं उत्तर तिथल्या जॉग्राफीमध्ये दडलंय. कारगिलच्या काही उंच शिखरांवरून नॅशनल हायवे 1A वर लक्ष ठेवणं सहज शक्य होतं. हा हायवे श्रीनगरला लेहशी जोडणारा आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सप्लाय रूट होता. जर या रूटवर सतत प्रेशर निर्माण केलं असतं तर लडाख आणि सियाचीनकडे जाणाऱ्या सप्लायवर मोठा परिणाम झाला असता. यामुळे भारतावर स्ट्रॅटेजिक प्रेशर वाढवणं हाच या संपूर्ण कारवाईमागे त्यांचा मुख्य उद्देश असल्याचं अनेक मिलिटरी अॅनालिस्ट मानतात. यात आणखी एक गोष्ट म्हणजे कारगिल भागातील अनेक पोस्ट 16 ते 18,000 फूट उंचीवर होत्या. हिवाळ्यात तिथलं तापमान अक्षरशः -30 to 40 डिग्रीज पर्यंत खाली जायचं. अशा परिस्थितीत त्या भागात रेग्युलर पेट्रोलिंग आणि हालचाली करणं अत्यंत कठीण होतं. याच नॅचरल कंडिशन्सचा फायदा पाकिस्तानने घेतला. पण ही गोष्ट भारताला कशी कळली? तर भारताला या घुसखोरीची माहिती कोणत्याही सॅटेलाइट किंवा मोठ्या इंटेलिजन्स कडून मिळालेली नव्हती. तर तिथल्या एका मेंढपाळाला काही संशयास्पद हालचाली दिसल्या. तिथे काही लोक डोंगरावर बंकर्स तयार करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यांच्या हालचाली डाऊटफुल वाटल्याने त्यांनी लगेच जवळच्या इंडियन आर्मीच्या बेसला याची माहिती दिली. यानंतर भारतीय सैन्याने एक पेट्रोलिंग टीम तिथे पाठवली. पण सुरुवातीला ही घुसखोरी किती मोठ्या लेवलवर आहे याचा अंदाज कोणालाच आला नव्हता. आणि इथूनच सुरू झाली कारगिल युद्धाची खरी कहाणी. अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं. सुरुवातीला भारतीय सैन्याला वाटलं की हे काही मोजके घुसखोर किंवा अतिरेकी असावे. पण पेट्रोलिंग टीम्स जशा पुढे जाऊ लागल्या तसं खरं वास्तव समोर आलं. समोर साधे घुसखोर नव्हते तर पूर्ण तयारी करून बसलेले पाकिस्तानी सैनिक होते. त्यांनी अनेक उंच शिखरांवर पक्के बंकर बनवले होते आणि वरून भारतीय सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची स्ट्रॅटेजी आखली होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच भारताने ऑपरेशन विजय सुरू केलं. इंडियन एअरफोर्सने ऑपरेशन सफेद सागर राबवलं तर इंडियन नेव्हीने ऑपरेशन तलवारद्वारे पाकिस्तानवर सागरी दबाव निर्माण केला. यानंतर सुरू झाली त्या उंच पर्वतांवरची अत्यंत कठीण लढाई, ज्यात प्रत्येक इंच जमीन परत मिळवण्यासाठी भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवलं. कारगिल युद्ध हे फक्त लडाखच्या डोंगरावर लढलं गेलं नव्हतं, तर ते संपूर्ण भारताने लढलं होतं. महाराष्ट्रातील अनेक अधिकारी आणि जवानांनीही यात युद्धात मोलाचे योगदान दिलं. कर्नल गौतम सुहास खोत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हेलिकॉप्टरमधून दारुगोळा आणि जखमी जवानांची सुटका करत शौर्य गाजवलं. कॅप्टन विनायक गोरे यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. तसेच भारतीय वायुदलातील वरिष्ठ अधिकारी एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी ऑपरेशन सफेद सागरच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कारगिल विजयाची कहाणी सांगताना महाराष्ट्राच्या या योगदानाचाही अभिमानाने उल्लेख व्हायलाच हवा. इतिहास बदलता येत नाही, पण इतिहासातून प्रश्न नक्कीच विचारता येतात. म्हणूनच आता आपण त्या 3 महत्त्वाच्या पॉइंट्सकडे पाहूया ज्यावर आजही चर्चा होते. पहिला, त्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांततेचे प्रयत्न सुरू होते.
त्यामुळे पाकिस्तान इतकं मोठं धाडस करेल अशी अपेक्षा भारताने केली नव्हती का? याचं क्लिअर उत्तर आजही कोणाकडे नाहीये. पण अनेक एक्सपर्ट्स आणि रिसर्चर्सच्या मते पाकिस्तानने याच शांततेच्या वातावरणाचा गैरफायदा घेतला. दुसरा, कारगिलचा एरिया हा जगातील सर्वात कठीण मिलिटरी झोन मानला जातो. जर हिवाळ्यात या भागावर आणखी कडक पाळत ठेवता आली असती किंवा मिळालेली इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन वेळेत एकमेकांशी कनेक्ट करता आली असती तर ही घुसखोरी आधीच पकडली गेली असती. हा प्रश्न आजही अनेक डिफेन्स डिस्कशन्समध्ये विचारला जातो. आणि तिसरा, लोकल मेंढपाळाने दिलेल्या माहितीनंतर भारतीय सैन्याने ॲक्शन घेतली, पण सुरुवातीला घुसखोरीची स्केल नेमकी किती मोठी आहे हे स्पष्ट नव्हतं. जर त्याच क्षणी परिस्थितीचं गांभीर्य पूर्णपणे समजलं असतं तर पुढचा प्लॅन काही वेगळा असू शकला असता. याचंही ठाम उत्तर इतिहासकारांकडे नाहीये. कदाचित कारगिल युद्ध टाळता आलं असतं किंवा कदाचित ते होणं अटळच होतं. या प्रश्नाचं निश्चित उत्तर आजही कोणाकडे नाही. मग या सगळ्यातून भारताला नेमकं काय मिळालं? कारगिल युद्धाने भारताला फक्त विजयच दिला नाही तर अनेक महत्त्वाचे लेसन्स दिले. सीमेवरील सिक्युरिटी आणि पाळत अधिक मजबूत झाली. इंटेलिजन्स सिस्टममध्ये मोठे बदल झाले आणि आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही या तिन्ही सैन्य दलांमधील कोऑर्डिनेशन आणखी स्ट्रॉंग करण्यात आलं. म्हणूनच हा फक्त शौर्याचा इतिहास नाही तर अलर्ट राहण्याचाही इतिहास आहे. आणि कदाचित हाच या युद्धाचा सर्वात मोठा धडा आहे. कारगिल युद्ध नेमकं कसं झालं याचा अंदाज तुम्हाला लक्ष्य, LOC कारगिल, शेरशाह या सिनेमातून येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा मराठी मूड. जय हिंद, जय महाराष्ट्र.